नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे की तुम्हाला तुमचं वोटर आय डी कार्ड इलेक्शन कमिशनच्या साईटवरून कसं डाउनलोड करता येणार आहे। तर चला मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला तुमचं प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन। वोटर हेल्पलाईन असं सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक ॲप्लिकेशन असणार। ते ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे। तर मित्रांनो ते ओपन करूया। ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक असा पेज ओपन होईल। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन डिटेल्स विचारली जाणार, ज्यामध्ये तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे। जर मित्रांनो तुमचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या याच्यावर तुमचं जर अकाउंट नसणार तर खाली एक न्यू यूजर असं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे क्लिक करून तुम्हाला मित्रांनो तुमचं अकाउंट बनवता येणार। तर मित्रांनो लॉग इन करून आपण वोटर आय डी कसं डाउनलोड करायचं या प्रोसेसला सुरू करूया। तर मित्रांनो लॉग इन डिटेल्स एंटर केल्यानंतर मित्रांनो सेंड OTP या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येणार। तो OTP इथे तुम्हाला एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर लॉग इन नाव या बटनवर क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला डाउनलोड इपिक असं एक ऑप्शन दिसणार, त्यावर क्लिक करायचं। तुमच्याकडे जर वोटर आय डी असणार तर येस आय हॅव इपिक नंबर क्लिक करा, किंवा नसणार तर येस आय हॅव फॉर्म रेफरन्स नंबर असणार। म्हणजे तुम्ही जेव्हा अर्ज करता तेव्हा तुम्हाला एक रेफरन्स नंबर भेटतो, त्या नंबरनी सुद्धा तुम्ही सर्च करू शकता। तर आपल्याकडे वोटर आय डी नंबर असल्यामुळे आपण येस आय हॅव इपिक नंबर यावर क्लिक करणार। त्यानंतर मित्रांनो इथे आपण आपला वोटर आय डी नंबर टाकणार। वोटर आय डी नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे। तर आपण महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केलं। त्यानंतर सर्च डिटेल्सवर क्लिक करायचं आहे। खाली तुम्हाला मित्रांनो तुमची डिटेल्स दिसणार, त्यावर प्रोसेस या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक परत OTP येणार। OTP एंटर केल्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय आणि डाउनलोड इपिक डाउनलोड या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा इपिक ID असं दिसणार। त्यानंतर सर्वात खाली लेफ्ट कॉर्नरला तुम्हाला शेअर असं एक बटन दिसेल, त्यावर क्लिक केल्यास डाउनलोड बटन असणार रेड कलरमध्ये, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमचा इपिक म्हणजे तुमचं वोटर आय डी कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाणार। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।